मी आपण जातोय विधिमंडळाच्या पायऱ्यांवरच्या दृश्यांकडे। विरोधकांचं हे आंदोलन सुरू झाले पायऱ्यांवर। देणगी चोरांना फाशी द्या, राम भक्तांची मागणी, अशा प्रकारचे आज पोस्टर्स हातात धरलेत विरोधकांनी आणि पायऱ्यांवर आंदोलन सुरू आहे। मंदिर राम भक्तांनी बांधलेलं आहे आणि भाजपनं दानपेटीला लुटलं, अशा प्रकारची ही घोषणाबाजी सध्या सुरू आहे। तर दुसरीकडे आपण आंदोलन पाहतोय, उपवर्गीकरणाला विरोध होतो आहे आणि सध्या कार्यकर्ते आक्रमक झालेत। उपवर्गीकरणाच्या विरोधातले सगळे कार्यकर्ते आता एकवटलेत आणि आज विधान भवनावर मोर्चा आणण्याच्या तयारीत आहेत। मेट्रो सिनेमापासून या मोर्चाला सुरुवात झाली। दोन आंदोलनांची ही दोन दृश्य आपण पाहतोय। विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन। आजची नेमकी विरोधकांची काय रणनीती असणार आहे सभागृहामध्ये, या घोषणेवरून लक्षात येते। राम मंदिरमधल्या दानपेटीवरच्या डल्ल्यासंदर्भात आज विरोधक निश्चितच सभागृहामध्ये आरोप करतील, यावरून प्रत्यारोप होतील, याकडे आपलं आता लक्ष असणार आहे। सभागृहाचं कामकाज अगदी काही वेळामध्ये सुरू होणार आहे। त्यापूर्वी विरोधकांनी पायऱ्यांवर केलेले हे आंदोलन आणि घोषणाबाजी आपण एका बाजूला पाहतोय, तर उपवर्गीकरणाच्या विरोधातला मोर्चा सध्या मुंबईमध्ये आहे आणि मोर्चाला काही वेळामध्ये एक मोठं स्वरूप येईल अशी एक शक्यता वर्तवण्यात येते। विविध समाजातले लोक या मोर्चामध्ये एकवटलेले आहेत आणि उपवर्गीकरणाला विरोध होतो आहे। तर आरक्षणातल्या उपवर्गीकरणाच्या विरोधात अनुसूचित जातीतल्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांची काल दालनामध्ये भेट घेतली होती, आपल्या भूमिकेची मांडणी केली होती। आमदारांनी आपल्या सह्यांचं पत्र मुख्यमंत्र्यांना दिलेलं होतं आणि आपला ठाम विरोध आहे असं ठणकावून सांगितलेलं होतं। तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर बैठक घेण्याचं मान्य देखील केलं होतं। मात्र आता या आंदोलनाला इकडे सुरुवात झाली आहे। मुंबईमध्ये सध्या मोर्चा निघाला आहे। मोर्चाचं नेतृत्व रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर, बौद्ध महासभेचे भीमराव आंबेडकर, माजी सामाजिक न्यायमंत्री आमदार राजकुमार बडोले, माजी मंत्री आणि चर्मकार समाजाचे नेते बबनराव घोलप हे सगळे नेतृत्व करतात। आणि या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रभरातून महिला पुरुष आता एकवटलेले आहेत। या मोर्चामध्ये उपवर्गीकरणाला विरोध करणारे बहुतेक सर्व आमदार सहभागी होतील अशी एक शक्यता आहे। तर आज सरकारची नेमकी भूमिका या मोर्चा संदर्भातली काय असणार हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे।